तर हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडे. राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी निघाली बघा आता कामावर बारामतीला. आणि ह्या बघा इथं आपला सन्या. तर सन्याला छोकुलीला भेटून जावं म्हणलं. तर बरं आहे का ग तिथे? अरे देवा, कसं ग? भीती होय? भे वाटतं तुला? भूत आहे मी? मोठी बोलते काय बोलते होय? हा, ही जी ओळख कुणाची, ही जी माझी आहे जास्त. तर आम्ही निघालोय. तर हा काही तर आपलं छोकुलं कुठं गेलं? तर इथं छोकुली आहे आणि छोकुलीला सांभाळायला दिलाय सन्या. आणि छोकुली काय सन्याला नीट सांभाळत नाही वाटतं. कोण म्हणलं तुला? मग सन्या कसा काय रडतोय? 8 दिवस चांगला राहिला आणि मग आता कसं काय रडायला लागलाय? शाळेत जायचं म्हणल्यावर रडायला लागलाय ते. बाबल्या घरी कसं राहतो हसून खेळू. आता धिंगाणा घालत होता पुढे 10:30 वाजले जा शाळेत. 10:30 वाजले जा शाळेत. जा मग. आणि आता कुठे गेले? काय मला आम्ही येणार माहित नव्हतं का? मग त्यांना भरोसा नसन येते का नाही, येते का नाही म्हणून. आहे का नाही? तर चला, दुसरं काय नाही, हेच आणलं म्हणलं सण्याला पण द्यावं. ते लेकरांना चायनीज तर काय कुठं भेटलं नाही. तर हे सण्याचे कपडे. हां, तर चला. तर हा बघा सण्यासाठी TV आणून दिली आहे. तिथं लावलाय त्यांना TV चालू आहे, गाणी लावले ते त्यांना. तुम्ही घर तर अगोदर बघितलेलंच आहे. आणि सन्या रडायचं नाही काय? नाही तर ऊस तोडीला, नाही तर इडभट्टीवर जायला लागतंय, दुसरा मार्गच नाही. आहे का नाही? विद्याचं बरं आहे का? मस्त मजेत. बरं, नेऊ का मग? काय जेवण ते करून जावं की? जेवण करून जाऊ. काय बनवलं जेवायला? मटण आणलं काय? साक्षीला काय बनवलं? काय बनवलं छोला? मकाची भाकर, बेसन. मकाची भाकर आणि बेसन. चला हो जेवू मग. काय काय जेवण? ते मटणावरला आहे ना. ते तर गुन्हा नको जाऊ. असं ते घरामध्ये भांडीच असतात घासायला. तर नंदबाई काय घरी नाही तर कारण माझी गेल्या वेळेस पण वाट बघत होते आणि मी काय आलीच नाही. आपलं छोकुलीचं माझं सगळ्यांसंग बोलणं होतं. आणि आता सण्यामुळे यावं लागलं, कारण म्हणलं त्याला खायला पण द्यावं, त्याला कपडे पण द्यावं आणि आपलं निघावं म्हणलं. तर छोकुली आणि सण्या इथं आत्यापाशी असतात. आणि छोकुलीचा बाप आता गावाकडंच आहे सध्या. तर चला आता आम्ही जेवण करतो आणि निघतो. सकाळपासून वाट बघत बसल्या ती वाटतं ही पण आमची. पण त्यांना भरोसाच नव्हता मी येईल का नाही, येईल का नाही. तर छोकुलीला 2 टोप आणलं तर ती पण देऊन टाकते. आहे का नाही? केस सुद्धा विचारले नाहीत. हो का? मी कवा घातलेली नाही, तुमच्या लक्षात आलं असं. कधी घातली येणे सुद्धा घातली नाही मी, तशीच निघाली आहे. पिल्या ये की, मी आली तर लांब बसलाय. छोकुल्या काय होतं रडायला? इकडे काय होतं रडायला? मग शाळा नाही शिकायची? आई बापाला काम धंदा करू दे. बाप तर करत नाही. बापाला चार घरी का ती 4 घरी म्हणते 4 पैसे कमवून आणला असं मी कशाला झक मारा तिला? मला हौस आहे का तुम्हाला सोडून हिंडायचे? आहे का सांग? मग आहे का हौस? आणि तुम्हाला बघत जर तुमच्यासाठी मी भाळवण्यात राहिली तर भाळवण्यात काम आहे का? बाप कामाला नाही, मी कामाला नाही. तुम्हाला तर तुमचे सगळे हवस मवस पाहिजे. मग कुठून आणायचं पैसे सांग? मी किती पळपळ करते तुमच्यासाठी, करते का नाही? मग छोकली देते मारते तुला? नाही खवळते. मग खवळू दे की, चांगल्यासाठीच खवळते. लोकांची माणसं खवळतात का? तुझीच बहीण आहे ना. मग
मी मारते का नाही तुला? नाही. कवच नाही मारत. अयो कसला खोटा टाकशील र. कवाच नाही मारत. तिथे गेल्यापासून हाणलंच नाही. मग हाण मम्मी एकदाच त्याला आणि जा तू. कुठल्या पण शाळेत गेला ना तर तुझी ओळखच नाही. मग तू कुठल्या बी शाळेत गेल्यावर रडतच बसणार. आणि मग तू रडला तर मग तू शाळा नाही शिकणार. तू शाळा नाही शिकला की मग तुला का नाही बायको कोण देणार नाही. आणि बायको कोणी नाही दिली की मग तू दारू पिणार, टाके खाली बसणार. टाके पशी मग लोक तुला काय म्हणणार, ए बेवड्या उठीत ना. शाळा शिकला मोठा साहेब झाला तर काय म्हणतात, नाही ते म्हणत कारण टाकी खाली सगळे बिवडीच आहे ते. कोण कोणाला काय म्हणत नाही. 4 दिवस करमत नसतं पिले. शाळेत गेल्यावर करमत असतंय. ओळखी पाडायच्या असते त्या. घरी आलं की अभ्यासाच्या नादाला लागायचं. लोकांच्या घरी नाही जायचं. मित्र जरी झाले तर कुणाच्या घरी नाही जायचं. मग बाळवणे तू एकटा कुणापाशी राहणार सांग? काय म्हणते या? तिकडे जरी गेले तर माझा कामाचा टाइम तुला माहिती आहे. तिथं बी तुम्हाला करमत नाही म्हणून इकडे लावलं ना. मग तुम्ही तिथं माझ्यापाशी बारामती ताटलं एवढा भर होता का नाही? मग तिथं तर तुम्हाला करमत होतं का? करमत होतं का? हा, तुला बी करमत नव्हतं, कावीला करमत नव्हतं. मग तुम्हाला करमत नाही म्हणून मी घरात जर बसून राहिली तर आपण खायचं काय? पाय पोचत आहे. हा, आपल्याला खायला पण लागतं का नाही? आपल्याला चांगले कपडे बी लागतात. आपल्याला शँडल बूट लागतो. आपल्याला मॅगी खायला लागते. पप्पाला मटण खायला लागतं. मला हिंडायला लागतं. मग त्यासाठी पैसा महत्वाचा आहे का नाही? मग पैसा कुणीच नाही कमवल्यावर भेटणार कुठून आपल्याला सगळं? थोडा दिवस करमत नसतं. थोड्या दिवसानं करमलं नाही तुला. मग इथं तुला एवढं एकच वर्ष काढ. मग तवर आपली बारामतीत ओळख ही होती. मग तिथं शाळेला टाकते. मग तिथं शाळेला टाकलं की मग तिथं पण तुला परत मित्र नाही काय नाही. मग तिथं बी तुला करमणार नाही. मग तू घरात बसणार. मी कामाला जाणार, पप्पा कामाला जाणार आणि तू अडाणीच राहणार. मग मोठा झाला की मग आजकाल सगळी माणसं नोकरीला जाणार तुझ्या वयाची. आणि तू काय करणार? कुठल्या तर बांधकामावर जाणार, नाही तर ऊसतोडीवर जाणार, नाही तर कुठल्या तर दुकानावर हमाली करायला जाणार का नाही? मी कुणासाठी काम करते? तुमच्यासाठीच करते का नाही? मग पप्पानं काम नाही करत म्हणून मी कामाला जाते का नाही? आणि पप्पा बी घरात बसला, मी कामाला लांब गेली तर लोक नावं ठेवतील का नाही आपल्या पप्पाला? म्हणतात का नाही, आई जाती कामाला, बायको जाती कामाला आणि नवरा तर घरातच बसून आहे लेकरं सांभाळतोय म्हणते का नाही? मग आम्ही दोघांना काम केलं तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुला नाही, दीदीला नाही, कावीला नाही. आहे का आपल्याला कोणी गणगोत? आपण आजारी पडलं तर मी दवाखान्यात असल्यावर मला भेटाय तर कोण येतं का? येतं का नाही? का नाही आपल्याला कोण आहे का? मग मी मरून गेल्यावर टेन्शन घेऊन मग परत तुम्हाला कोण आहे? कोणी जेवाय तरी ये म्हणून का? विचारताना तुम्ही बरं आहे का, तुम्ही काय खाल्लंय का? कोण विचारत नसतं. मी आहे जिवंत म्हणून सगळे गोड असतं. ते मी नसल्यावर कोणच नाही तुम्हाला. मग थोड्या दिवस करमत नसतं. थोड्या दिवसानं परत चांगलं वाटत असतं. आणि 1च वर्ष राहा. आणि त्या बाळवणीत काय आहे सांग बरं? आपल्या गावामध्ये किती माणसं बिवडी आहे ते आहेत का नाही? दारू पित्यात, गांजा पित्यात, बायका खुरपायला जातात. आणि आहे का तिथल्या माणसांना तर नीटनेटके? कवचितच माणूस जे बाहेर जगायला गेलेलं तीच माणसं चांगली आहेत का नाही फक्त? मग बाहेर जगायला गेलेली माणसं येताना कशी गाडी घेऊन येतात, 4 चाकी घेऊन येतात, आहे का नाही? लोक त्यांच्याकडे किती बघतात. आणि आपण तिथंच राहायचं आणि आपल्याला वाईट सवय, काय उपयोग आहे का? किती जर रडाय आलं ना गुपचूप रडायचं, लय रडायचं. जेवढं रडू वाटतं तेवढं रडायचं. तोंड पेंट धुयचं, पाणी प्यायचं आणि खुश राहायचं. कशासाठी राहायचं? शाळेसाठी पण राहायचं. आणि तुला मोठं व्हायचंय शिकून. त्यावेळेला पण समजावून सांगितलं. मग ती म्हणले मी प्रार्थना नानापाशी म्हणली. कोणत्या? तिकडच्या नाना म्हणत होतं मी सण्याला बी ठेवतो, कावीला बी ठेवतो, दोघांना ठेवतो. पण नानाची किती पळापळ होईल सांग बरं? होईन का नाही? तुला कोण सोडायला यायचं, कोण आणायला यायचं?
मग एकटाच कारखान्यावर जाणार पण खास तुझ्यासाठी एकट्यासाठी मी किती वर्ष झालं कामाला नाही पहिलीपासून आता 4थीला गेला मी किती दिवस झालं घरातच आहे का नाही आणि आमचं बसायचं घरात तर वय आहे का बाप पण काम नाही म्हणतो वय आहे का अजिबात वय नाही तुझं मम्मी घरात बसायचं वय आहे का आयतं खायचं कोण द्यायचं आपल्याला आयतं बापा थोडा दिवस काम करताय की थोड्या दिवसानं परत घरातच का काहीतरी कारण सांगताय मग मोठा होऊन तुला पप्पासारखी सवय लागू दे का उद्या तू दारू प्याला मग लोक तुम्हालाच नावं ठेवणार काय म्हणणार आईनं एवढं जीव तोडून संसार केला एवढं हे केलं ह्यांच्यासाठी आणि ही काय शेवटी लहानाचे मोठे झाले दारू प्यायला लागली म्हणते का नाही मग काय उपयोग आहे का मी हॉस्टेलला कशामुळे तुम्हाला टाकत नाही तुम्हाला राहू वाटत नाही म्हणून मला काय वाटतं तुम्ही शाळा शिकला म्हणजे कुठं बी शिका हॉस्टेलला शिका इथं शिका कुठं बी शिका छोकली दिदी आपली कशी इथं राहते का नाही मग तसं तू पण राहा मग आपलं तिकडं चांगलं चालायला लागलं हे ते अधूनमधून मी येतेच की तुम्हाला भेटायला का तरी बी रडू येत आहेस म्हणजे कशामुळे रडू येतं नेमकं काय वाटतंय काय शाळेत गेलं की डोकं दुखतंय शाळेत गेलंकीच डोकं दुखतं ते पोरले कालव करते तर मग नको का शाळेत अगं भांडणं लावत होती ग 5 वाजता आणि सर नव्हतं तेव्हा मग तुला काय करायचं त्यांच्या भांडणाचं काल उचले करते ना पुढे नाव सांगते टीचरला बोलवतात टीचर असं म्हणते तसंच म्हणतात मग काय तुला म्हणतात का नाही म्हणतात सगळ्यांनी जावा गप बसा ते पोरं काय बी बसलं की नाही येऊन माझ्यापेक्षा काय बी म्हणतात एक पोरगा तर म्हणलं तुला टाइम बघायचा का म्हणलं संकाळी किती झाले मी का सांगू असं मग तुला सांगू का किती वाजले हा मी का सांगू काय बसायचं आपण कुत्रा आपल्याला चावलं तर आपण त्याला चावतो का चावतो हाणतोय की आपण का नुसतं चावायचं आणि गप बसायचं का मग आता एखादं समजा एखादा हत्ती रस्त्यानं चालला आणि कुत्रा त्याला भुकायला लागलं हत्ती त्याला भुकतो का हातीला भूक आला असता तर ती बी भूक लागते आपण भुकतो का कुत्रा आपल्याला नाही कुत्रा आपल्याला चावलं आपण त्याला चावतो का नाही कुणाला काय म्हणायचं आपल्याला काय आपल्याला काय करायचं माहिती का आपल्याला फक्त शाळा शिकायची कोण काय करतं त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि नवीन आहेच तो अजून शाळेत त्यामुळे सगळ्यात शेवटच्या बेंचवर बसायचं सगळ्यात शेवटला बेंचवर बसलं का नाही कोणाचं टेन्शन नसतं तिकडे पुढं काय बी झटणार एक नंबरला शेवटला बॅग बेंचवर बसतात म्हणजे बॅग बेंचर मध्ये ही पोरं असते तर तिथं मग त्यांचं शिवाय ही तिने तसलं असते एका दिवसात तू तर शाळेत गेला नाही तर तुला एका दिवसात माहिती झालं का म्हणजे माग पोरं होती ना आणि एक मोहर दरवाजाच्या साईडला कधीच बसायचं नाही येणाऱ्या जाणाऱ्याचा कालवच असतं आणि आपण दरवाजाच्या साईडलाच नाही इथं इकडं दरवाजा आहे इकडनं गेला की इथं मोहर आहे आणि आता बी पोरं तर लय आले असतील कालच लय आता शिकवायच्या टायमाला शांतता असते नवीन शांतता नसते वाटलं तर अजून 2 दिवस सुट्टी घे आणि पुण्याच्या शाळेत दोन दिवस सुट्टी घेऊन तिसऱ्या दिवशी रडत बसत मित्रच नाही ती मला मग मित्र झालेत ना धिंगाणा घाला तुला बाळवणीच्या शाळेत जायचंय का कुठं बी शाळा शिकायच्या तिथे गेले की मग ती दारे काय बी मुद्दाम शिवाय देते मग तुला शाळाच नाही का शिकायची इथली मग घेतली तरी शिक फक्त रडायचं नाही आणि रोड आला का नाही कुणासमोरच रडायचं नाही एका कोपऱ्यात बसेल कुठंतरी इतकं रडायचं मोठ्या रडायचं गपचूप रडायचं तोंड धुयचं पाणी प्यायचं आणि पुस्तकाच्या नादाला लागायचं गाव दुखतंय का मला मग हळूहळू रडायचं हा रडले की असं होतंय कसले पंचायत आहे आमच्या बाबा कार आहे कोणचं म्हणून बघायचं आणि काय काय बघायचं तसं याला पहिल्यांदाच आम्ही सोडून चाललोय पण असं नाही की म्हणजे त्याला बाप नाही तर आई असते आणि त्याला बाप तर का नाही एवढा जर त्याला म्हणजे जणू काय मोबाईल ह्याच्यासाठीच घेतला असंच इकडे आल्यापासून एकदा पण नाही मला मम्मीला बोलायचंय मम्मीला फोन त्याला माहित पप्पा जवळ आहे मम्मी किती लांब आहे
त्याच्यामुळे नाही. बरं पप्पाला बोलवून तर काय तू काय केलं पप्पाला बोलवून? जा एक मुका घेऊ द्या ग पप्पाचा. खाली बसून खा. इथे घ्यायला नका का? हा थोडासा कोणत्या पण गोष्टीचा हाल आणि त्रास काढावा लागतो. त्रास काढल्याशिवाय अरे तुम्हाला तर तुमच्या आत्या तुम्हाला ये जा बस उठ म्हणते, आम्हाला तर कोणी विचारायला पण नव्हतं. आणि तुम्हाला तर माझं लेक्चर तर ऐकू वाटत नाही. बस करते व्हिडिओ बंद कर, खा, त्या शाळेत सोड आणि ते मार्गाला लाग. बर आज सुट्टी घेऊ की? पण मी चालली. घ्यायची मला. बरं घेऊ दे आजच्या दिवस त्याला सुट्टे. काय येऊ तरी पण सरांकडे. चल शाळेत येते मी, पण दाखला नाही तुझा अजून आणला आम्ही. मग कशाला येते? सरांना बोलते का थोडं? बोल सोड, मी येतच आहे. तुलाच घेऊन जाणार शाळेत बोलायला आणि मी तिथं मला सोडून येते तू. काय शाळेत गेली? मग शाळेत काय होतंय? बसून काय करू, चित्र रडायला येते. रड किती रडते तेवढं रड. शाळेत बाथरूम मध्ये जाऊन आतनं कडे लावून एवढं रडायचं तेवढं रड. कुलूप लावले ना, वाटलं ते बाथरूमचे टाके भरून टाक, पण तू तेवढा रड. पण घरी काय थांबू नको. सर म्हणते ना मला इतकं सवय लागूच तर राहू दे जरा. अगं मग तर शाळेची सवय कशी लागायची घरी राहिला तर? घरी राहिला शाळेची सवय कशी काय लागायची? माहितीये का कामावर तिथं पण का नाही मी कामाला जाणार बाप कामाला जाणार. आणि हे तर त्याला घेऊ दे सुट्टी. ऐकून तर घे बाप मी कामाला जाते, जाऊन जाणार. बसते शाळेत. ऐकते का तू? मी कामाला जाणार बाप कामाला जाणार. किंवा एकटा जर घरात बसायची त्याची हिंमत असली आणि भविष्यात त्याला जर वाटलं की आपण ऊसतोडीला इट भट्टीवर नाही तर कुणाच्या तरी हमाल्या करा काचपत्रा गोळा करा जर त्याची जायची इच्छा जर असेल तर त्याला भाळवणे सोडते आणि माझी मी जाते. आता तुम्ही शिकला तर उद्या तुम्हाला आहे, नाही तर काय नाही म्हणता. जाऊ दे सोडा. तर चला आपण आता जेवण हा सुट्टी घेणार. बघ तुझ्या मनानं, मी काय सांगू, तुमच्या मनाचे मालक तुम्हीच आहे. कारण मी किती जर तुम्हाला जीव तोडून सगळ्या खानदानाला सांगितलं तर शाळेत जातो. माझं ऐकणार कोण आहे तेव्हा? तुम्हाला मम्मा, वाटतं खाऊ सगळ्या दे गोष्टी की वाईट तुम्हाला. सांगते. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये.